रिस्पॉन्स जो मिळाला पाहिजे तो रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळत नाही. सर्व पक्ष एकत्र येऊन सुद्धा तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे त्यांनी या ठिकाणी चांगला उमेदवार शोधावा आणि त्यांनी द्यावा. बघा मला मला काय डिवचण्याचा प्रयत्न कोणी पण केला काही म्हटलं तरी मी काय तिथे कोणाला इकडे उत्तर देण्यासाठी नाहीये. आपलं काम जे आहे हे आपलं उत्तर आहे. या कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ही येणाऱ्या काळामध्ये जी आहे ती त्यांना उत्तर जे आहे हे मतपेटीतून देईल. अरे काय तेच 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 नवीन स्क्रिप्ट लिहायला पाहिजे आता. तेच गद्दार कोके तेच खंजीर तेच चोर. अरे काय दुसरं काहीतरी करा. खाली उतरा. आता उतरलेत तर लोकांमध्ये गेलात तुम्ही तर लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कळाला असेल की लोकांची भावना काय आहे ती. तर त्याच्यातून बोध जो आहे तो त्यांनी घेतला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे लोक कोणाबरोबर राहतील. जो माणूस जो आहे तो दिवसाचे 24 तास काम करतो का ज्यांनी कोरोना काळामध्ये जे आहे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून स्वतःला बंद करून घेतला अशा माणसाबरोबर राहतील. तर ही जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी जितक्या लवकर ते ओळखतील तितक्या लवकर जे आहे ते त्यांना सावरण्याचा वेळ जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल. सर प्रत्येक सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की घराण्याशाही शिंदे गटामध्ये तुझ्या आता प्रश्नाचा उत्तर देतो ये. अरे जेव्हा यांना 2014 मध्ये उमेदवार सापडत नव्हता, जेव्हा शिवसेनेचा उमेदवार म्हणजे खासदार जो आहे हा पार्टी सोडून गेला, तेव्हा ही कल्याण लोकसभेची जागा कशी येईल निवडून हा प्रश्न त्या ठिकाणी मोठा उपस्थित होता. आणि त्यावेळेस जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे आहे हे त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उभं केलं. आणि त्या परिस्थितीमध्ये खूप कठीण परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे ही निवडणूक आपण त्या ठिकाणी लढलो. आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. तेव्हा यांना कुठला उमेदवार मिळाला नव्हता त्या ठिकाणी. तेव्हा विचार नाही केला की आपल्या घरातील कोणाला तरी या ठिकाणी उभं केलं पाहिजे किंवा प्रचारासाठी जे आहे जेवढी ताकद लावली पाहिजे तेवढी ताकद त्या ठिकाणी लावली पाहिजे. जेव्हा आपल्याला सीट पाहिजे होती तेव्हा आणि मला वाटतं 2014 झाली, 2019 मध्ये 14 मध्ये 2.5 लाखाच्या फरकाने लोकांनी निवडून दिलं. 2019 मध्ये जे आहे हे 3.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं. आता 2024 येत आहे तेव्हा तुम्ही काउंट करा किती लाखाच्या फरकाने लोक निवडून देतील. हे घराणेशाही जे आहे हे आमच्याकडे घराणेशाही नाही आहे. हे जेव्हा गरज लागली पार्टीला तेव्हा जे आहे पार्टीसाठी जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो आणि विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे कल्याण लोकसभेची सीट जी आहे ते त्या ठिकाणी निवडून आणली. आणि त्याचबरोबर घराणेशाहीचं बोलायला लागलं की वरळीची सीट जी आहे ते स्वतःच्या मुलासाठी ती जिंकता आली पाहिजे. त्याच्यासाठी 2-2 सिटिंग आमदारांचा जो आहे हा बळी त्या ठिकाणी घेतला. त्या लोकांना घरी बसवलं जे निवडून येऊ शकत होते लोकांमधून. त्यांना मग नंतर स्वतःचा मुलगा निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी दोघांबरोबर कॉम्प्रोमाइज केली. मग दोघांना स्वतःच्या मुलाचा मतदारसंघ सेव्ह करायला पाहिजे त्याच्यासाठी 2-2 MLC दिल्या. ज्या 2-2 MLC वरती साधा कार्यकर्ता जो आहे तो त्या ठिकाणी आला असता. स्वतःच्या मतदारसंघामधला वरळी विधानसभा स्ट्रॉंग करायला पाहिजे म्हणून केंद्रात देखील मंत्री देखील तोच दिला त्याच मतदारसंघातला. हे काय म्हणणार. आणि स्वतःच घरामध्ये सगळी पदं द्यायची. पक्षप्रमुख पद पण घरीच, युवा सेनेचं पण घरीच, परत त्या आजूबाजूचे नातेवाईक ते पण घरीच. अशा गोष्टी ज्या आहेत त्या या पार्टीमध्ये नाही आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज देखील कार्यकर्ता म्हणून काम करतात. ते मुख्य नेत्याची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत आहेत. आणि त्याचबरोबर जे आहे हे आमच्यामध्ये मला ते कधीच कुठला पद जे आहे हे त्या ठिकाणी प्रमुखाचं पद जे आहे ते देणार नाही आणि मी देखील ते घेणार नाही. सगळी जी प्रमुख पदं आहेत आज लोकसभेमध्ये बघितलं आपण तर लोकसभेमध्ये राहुल शेवाळे जे आहे हे पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी करतायत. आज पीठासीन अधिकारी जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा श्रीरंग अप्पा बारणे जे हे पीठासीन अधिकारी लोकसभेमध्ये झाले. आणि सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी नेते म्हणून काम करतायत पक्षाचं. तर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे.